यानंतर थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भावना तर जाणून घेतोय, पण शेकाप, माकप, भाकपचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया। नक्की आपण जर बघितलं तर लाल बावटा असेल किंवा सीपीएमचे कार्यकर्ते असतील, या ठिकाणी लाल सलाम करत सर्व दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर काय मागण्या तुमच्या मोर्चामध्ये सहभागी झालाय? आमच्या या मोर्चामध्ये जे पूर्ण आपल्या महाराष्ट्र मुंबईमध्ये जे चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे। जे संविधान विषयी आपले जे मतदानाचे अधिकार आहेत ते आपल्या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे, ईव्हीएम मशीन बंद झालं पाहिजे आणि जे विशेष मागण्या अजून आहेत। काय मागण्या? आमच्या जल जंगल जमीनच्या मागण्या आहेत, तसंच हे संविधान बचाव, लोकशाही बचाव। कारण या देशामध्ये लोकशाहीचे राज्य आहे आणि गोरगरिबांच्या जल जंगल जमीनचा प्रश्न आहे तो बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या देत आहेत, त्यासाठी आम्हाला विरोध आहे। म्हणून आजचा मोर्चा तो सत्याचा मोर्चा आहे, लोकशाही बचाव आणि संविधान बचाव। की आपण जर बघितलं तर शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, काही नेते मंडळी आहेत, मोठ्या प्रमाणावर सत्यशोधक समाज असेल, शेतकरी नेते असतील, सगळे सहभागी झालात। काय मागणी आहे? आमची मागणी मुळात मतचोरीच्या बाबतीत राहुल गांधीजींनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जे आंदोलन केलं त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे डाव्या विचारसरणीचे महाविकास आघाडीचे सगळे आम्ही एकत्रित झालेलो आहोत। मतचोरी थांबवा, दुबार पद्धतीचे मतदान झालेले ते दुरुस्त करा आणि योग्य मतदार यादीच्या आधारावर निवडणुका करा। सदरच्या निवडणुका आम्ही जिंकू शकतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये आम्हाला तशी संधी मिळणार आहे, म्हणून आम्ही तसा प्रयत्न करत आहोत। की प्रयत्न केला काय? लोकशाही कुठून आलाय तुम्ही? आम्ही नंदुरबार जिल्ह्यावरून आलो आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी कष्टकरी वर्ग आलेला आहे। तर या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे वोट मतदार यादीच्याबद्दल तर शंका निर्माण होत आहे की जे मतदान यादी जे आहे बाकीचे मयत पण आहेत त्यांचेसुद्धा नावे यादीमध्ये अजूनपर्यंत आहेत। तर ते जे खरे मतदान करणारे मतदार आहे त्यांचे यादीमध्ये यायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। आणि हे जे देशामध्ये जे वातावरण निर्माण झालेले आहे ते लोकशाही विरोधी वातावरण निर्माण झालेलं आहे। एक प्रकारे शेतकऱ्यांना कष्टकरी जनतेला न्याय मिळत नाहीये। नाही, विषय असा आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे ओरडून सांगतायत की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, ईव्हीएम मशीन हॅक केली जात आहेत। तर मग निवडणूक आयोगाने उत्तर देण्याऐवजी ही भारतीय जनता पक्षाची भांडगुळ काय उत्तर देत आहेत? या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना काय निवडणूक आयोगाने आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।